नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। पहा, लक्षात घ्या, या ठिकाणी जी काही स्पर्धा परीक्षा होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट आणि त्याच्यातला टॉपिक एनालॉजी यावरचे सर्वात टॉपवरचे क्वेश्चन घेतलेले आहेत। हे जर सोडवता आले तर चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास समजून जा। एनालॉजी टॉपिकवरती टॉपचे क्वेश्चन पहा, लक्षात घ्या काय असतात, त्याचं महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारचे विचारले जातात। पहा, 18 जशी 9 तर 12 ला किती, या चार टिंबांचा अर्थ असा होतो इकडच्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा जसा संबंध आहे तसा संबंध इकडच्या दोन संख्यांचा असला पाहिजे। म्हणजे चार टिंबांचा अर्थ तुम्हाला समजला असेल, इकडे जसा संबंध तसा इकडचा असला पाहिजे। मग तुम्ही म्हणताल सर इथं 9 चे 18, 18 चे 9 असे कसे आले? 9 दोन्ही 18 मग 6 दोन्ही 12 आहे का ऑप्शन मध्ये? नाही। दुसरी लॉजिक तुम्ही लावताल ना, 9 दोन्ही 18 मग 6 दोन्ही 12 आहे का लॉजिक रे पोरांनो? नाही ना। मग दुसरं लॉजिक कोणतं आहे? 9 आले कसे? 18 चे 9 आले कसे? निम्मे तर केले तर आले का? नाही। दुसरं लॉजिक काय बघा, पटकन सांगतोय। 18चा स्क्वेअर आहे 324। किती आहे रे? 324। आणि या तिघांच्या अंकांची बेरीज जर केली, 4 आणि 2 6 आणि 3 9, अशा प्रकारच्या तीन अंकांची बेरीज केली तर 9 आली। मग आता 12चा वर्ग तुम्हाला माहिती असला पाहिजे। 12चा वर्ग किती रे? 144। आणि या तिघांची अंकांची बेरीज जर केली, 4 आणि 4 8 आणि 1 9, म्हणजेच 12 जसे किती येतील? 9। ऑप्शन नंबर 1 हे त्याचा काय असेल? आन्सर असेल। चला क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ। क्वेश्चन नंबर 1 झाला, क्वेश्चन नंबर 2 कडे। आता 42 ला 14 तर 56 ला किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय। तुम्ही म्हणता 14 दोन्ही 28 14 त्रिकोण 42 असं होईल का? 14 त्रिकोण 42, मग इथं जर बघितलं तर 18 दोन्ही 36 18 त्रिक 54 होते। आते का उत्तर येते का? नाही। म्हणजे या प्रकारे उत्तर आलं नाही। मग नेमकं काय केलंय ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। या ठिकाणी जर बघितलं, या 42 चे 14 नेमके झाले कसे? 42 चे 14 नेमके झाले कसे माहिती असणं गरजेचं आहे। 42 चे 14 होण्यासाठी तुम्ही जर बघितलं असेल, या ठिकाणी 42 आहेत। किती आहेत रे? 42 आहेत। या ठिकाणी 42 आहेत आणि 42 किती झाले? 14 झाले। किती झाले? 14। नेमके आले कसे? पहा इकडं, 4 + 2 एकदा केलं आणि 4 गुणाकारामध्ये 2 एकदा केलं। 4 आणि 2 6, 4 दोन्ही 8, दोघांची बेरीज केली किती आली? 14। मग तसंच या प्रकारे असलं पाहिजे 56चं बघा इकडे, 56 ला सुद्धा काय होईल? 5 + 6 आणि 5 गुणाकारामध्ये 6, 5 आणि 6 11, 6 पंच 30, म्हणजे दोघांची बेरीज केली किती येणार आहे? 41 आहे का ऑप्शन मध्ये? 41 ऑप्शन नंबर 3 सेकंड नंबरचा ऑप्शन। कळालं का? ओके, सॉरी थर्ड नंबरचा ऑप्शन। क्वेश्चन नंबर 3 बघू। 2 + 5 आहे तर 5 किती? ओके, अशा प्रकारचा प्रश्न विचारला। तुम्ही म्हणताल सर इथं 3चा फरक आहे। कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे। मी इथं सुद्धा 3चा घेतो, 8 येतील आहे का ऑप्शन मध्ये? नाही। इथं सुद्धा लॉजिक लागलं का? नाही। मग 2 चे 5 झाले कसे? 2 चे 5 झाले कसे? याच्यामध्ये जर बघितलं मूळ संख्या प्राईम नंबर, याच्यामध्ये जर बघितलं ह्या दोन्ही प्राईम नंबर आहेत। ओके, तुम्ही म्हणताल दोन्ही प्राईम नंबर, एक प्राईम नंबर सोडला। ओके, 2 नंतर 3 प्राईम नंबर सोडला तर 5 आला, 5 नंतर 7 सोडला तर 11 यायला पाहिजे आहे का ऑप्शन मध्ये? नाही। मग आपण दुसरं काय लॉजिक आहे बघा, 2 नंतर कोणता प्राईम नंबर आहे? 3। 2 नंतर कोणता प्राईम नंबर आहे? 3। या नंतरच्या प्राईम नंबर सोबत त्यांची काय केली? बेरीज, तर किती आले? 5 आले। किती आले? 5। अशा प्रकारचे 5 आले। इथं बघूयात, 5 प्राईम नंबर आहे ना, 5च्या पुढचा कोणता आहे रे? 7। या दोघांची बेरीज केली किती येणार? 12 आहे का ऑप्शन मध्ये? आहे। ऑप्शन नंबर 1 अशा प्रकारचं लॉजिक आहे। क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ। ओके, पटापट घेतोय, तुम्हाला वेळ अपुरा लागतो। म्हणजे जर बघितलं असेल वेळ जास्त झाला तर व्हिडिओ लॉंग होतो, तुम्हाला बघण्याला कंटाळा येतो। पटापट लॉजिक कळालं, संपला विषय। ओके, आता क्वेश्चन नंबर 4 आहे। 24 चे किती? 48 तर 28 चे नेमके किती? तुम्ही म्हणताल 24 दोन्ही 48, 28 दोन्ही 56, 24 दोन्ही 48, 28 दोन्ही 56 आहे का रे ऑप्शन मध्ये? 28 दोन्ही 56 आहे का ऑप्शन? नाही। मग 24 चे 48 झाले कसे? 24 चे 48 झाले कसे नेमके आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। बघा इकडे, 24 चे 48 झाले कसे हे मेन कळणं गरजेचं आहे। बघा इकडे, 24 चे किती? 48 आले कसे हे मेन महत्वाचं आहे। 24 चे 48, 24 चे 48 नेमके आले कसे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। 24 चे 48 झाले कसे कोणी सांगू शकते का तुमच्यापैकी? बघा, 2 आणि 4, 2 आणि 4 किती होतात आहे? 2 आणि 4 किती होतात? 6। 2 आणि 4 किती होतात? 6। 2 आणि 4 किती होतात? 6। कशा प्रकारे बघा इकडे मी काय सांगतोय, 2 आणि 4 6 कसे? हे बघा 24 आहे, बरोबर आहे। 2 + 4 ओके, किती झाले? किती झाले? 6 आणि 2 गुणाकारामध्ये 4 किती झाले? 8, 8 सक 48 अशा प्रकारचं उत्तर येते का बघू आपण। मग नंतर इथं 28 आहेत, 28 आहेत ना, 28। मग इथं 2 + 8 एकदा केलं आणि 2 गुणाकारामध्ये 8 एकदा केलं, हे झाले 10, 8 दोन्ही 16, 16 आणि 10 160, 16 आणि 10 160 ऑप्शन मध्ये नाही। म्हणजे ही सुद्धा इथं मेथड लागू होणार नाही। नेमकी कोणती मेथड लागू होणार आहे ते माहिती असणं गरजेचं आहे। मग इथं मला सांगा, या ठिकाणी दुसरी मेथड कोणती आहे? बघा इकडं 24 आहेत ना, 24 या ठिकाणी जर बघितलं, या 2 - 4 केलं तर किती आले? 2 आणि जे 24 आहेत 24 दोन्ही 48 अशा प्रकारचं याचं लॉजिक लागेल। आता 28चं बघू। 28 जर बघितलं, 2 - 8 केलं तर किती आलं? 6,
6 गुणाकारामध्ये किती करावं लागतील 28. 6 गुणाकारामध्ये जर 28 केले तर किती येतात 168. ऑप्शन नंबर 1 उत्तर. हे लॉजिक कळालं. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर मध्ये बघा 10 ला 50 आहे तर 16 ला किती. 10 ला 50 तर 16 ला किती. तुम्ही म्हणताल 10 5 50, 16 पंच 80. आहे का ऑप्शन मध्ये नाही. मग याला दुसरं लॉजिक कोणतं लागते बघूयात. काय आहे 10 जसे किती रे 10 जसे 50 आणि 16 जसे किती आहे बघा इकडे या ठिकाणी. आता तुम्ही म्हणताल अशा प्रकारचं लॉजिक आहे का. 10 चा स्क्वेअर किती आहे 100 आणि 100 बघा इकडे 10 चा स्क्वेअर 100 भागिले 2 केलं तर 50 आलं. लॉजिक लागलं. इथं सुद्धा तेच लॉजिक लागायला पाहिजे. जर लागलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यायचं. नंतर आहे 256. कशाचा 16चा वर्ग किती आहे 256 डिवायडेड बाय 2 जर केलं तर बघा डिवायडेड बाय केल्यानंतर बघा इकडे 2 1 2 2 2 4 उरला 1 2 8 16 128 आहे का ऑप्शन मध्ये आहे का आहे. ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारचे उत्तर सोडवायचे लागतात. लॉजिक कळलं पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 6 पहा. आता 5 ला 21 आहे किती 21 आहे तर 6 ला किती. आता या ठिकाणी लॉजिक लागणं गरजेचं आहे. तुमचं आन्सर आलं तर ठीक आहे, मी तर सांगतोय लॉजिक कशा प्रकारे लावायचं. ओके, 5 ला किती आहेत 21. 5 ला किती 21 आणि 6 ला किती 5 ला 21 आणि 6 ला किती. कुठं आलं ते 5 ला 21. एकच मिनटं. 5 ला 21 तर 6 ला किती. ओके, 5 ला 21 तर 6 ला किती बघा इकडं 5 ला 21 तर 6 ला किती. आता इथं लॉजिक बघा. काय जण म्हणतील 5 चौक 20 प्लस 1 21 बरोबर आहे. 6 चौक 24 प्लस 1 25 आहे का ऑप्शन मध्ये नाही ना. ऑप्शन मध्ये कुठल्याच प्रकारचे इथे दिसते का उत्तर दिसत नाही. दिसते का तुम्हाला उत्तर दिसत नाही. नेमकं मग लॉजिक काय आहे बघा इकडं 5 आहे तिथं किती आहेत 5. आता इथं जर बघितलं तर 21 आहेत. आपण जर या दोघांची बेरीज केली तर 2 आणि 1 किती होतात 3. 2 आणि 1 किती होतात 3. इथं बघितलं 5 नंतर 3 म्हणजे -2 झाले. हीच प्रक्रिया इथं लागू होते का. हीच प्रक्रिया इथं लागू होते का. इथं -2 आहेत. इथं सुद्धा मायनस किती पाहिजे तरी 2च. -2 म्हणल्यावर किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. मग ह्या 2 अंकांची बेरीज 4 येणार. ऑप्शन मध्ये कुठं आहे 2 2 22. इथंच आपल्याला उत्तर मिळतंय. म्हणजे याचं उत्तर किती असेल 22. अशा प्रकारचे अनालिसिसचे आपण क्वेश्चन घेतले जेणेकरून सर्व मेथड्स तुम्हाला कळायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप हे टॉप लेवलचे क्वेश्चन घेतलेले आहेत. रिव्हिजन करत जा आणि आपला व्हिडिओ शेअर करत जा. ठीक आहे, तर मग आज आपण इथं थांबूयात.